2 point charges plus Q1 and plus Q2 repel each other with force of 100 Newton. बरोबर? म्हणजे पहिल्यांदा काय दिलंय की 2 चार्जेस आहेत. प्लस Q1 and प्लस Q2. बरोबर? इफ बघा पुढे प्रॉब्लेम कसा आहे, सेकंड केस मध्ये Q1 इन्क्रीज बाय 10% म्हटलंय and Q2 decrease by 10%. If they are kept at their original position. म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय, म्हणजे जे डिस्टन्स पहिल्यांदा होतं R तेच नंतर चेंज राहणार, नंतर ते सेम राहणार. ओके, इज इट क्लिअर? मग या दोघांमध्ये फोर्स किती येईल? एफ किती येईल? के Q1 Q2 बाय R स्क्वेअर. एव्हरी टाइम 1/4πε0 म्हणायचं नाही. हा फोर्स कितीला आहे मयुरेश? 100 न्यूटन. बरोबर? आणि दुसऱ्या केस मध्ये काय म्हटलंय की Q1 इन्क्रीज बाय 100%, नाही 10%. इन्क्रीज बाय 10% म्हणून मी काय म्हणणार, हा 110 झाला Q1. आणि दुसरा डिक्रीज बाय किती झाला, 90 ऑफ Q2. बरोबर आहे की? दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? मग ह्या डेटाला काय करायचं आपण, अजून एक फोर्स फाइंड करायचा आणि विल गेट अ सोल्युशन. झाला प्रॉब्लेम. कळालं? म्हणजे परत फॉर्म्युला मी एफ डॅश म्हणतो, काय येणार, के ओके 110 Q1 इंटू 90 Q2. पर्सेंटेज आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सेंटेज आहे. हे पर्सेंटेज आहे, त्यामुळे डिवाइड बाय 100 व्हायला पाहिजे. डिवाइड बाय 100 व्हायला पाहिजे. इज इट क्लिअर? म्हणजे Q1 किती झाला राहिला, 1.1 Q1 and Q2 किती, 0.9 Q2 आहे. बरोबर? हा, मग के 1.1 Q1 and K2 किती, Q2 0.9 Q2 डिवाइड बाय R स्क्वेअर. बरोबर? आता 1.1 इंटू 0.9 किती येणार, करा कॅल्क्युलेशन. 1.1 इंटू 0.99 0.9 0.99. बरोबर? के Q1 Q2 डिवाइड बाय R स्क्वेअर. मग आता काय करणार सांग मयुरेश? काय व्हॅल्यू पुट करायची कशाची? बरोबर आहे, के Q1 Q2 बाय R स्क्वेअर नोन आहे ना, किती आहे, 100. म्हणजे नवीन फोर्स किती आला, 99 न्यूटन. मग हा फोर्स कमी झाला काय वाढला, इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला, डिक्रीज झाला बाय 1 न्यूटन. अंडरस्टूड? आणि त्यामुळे करेक्ट ऑप्शन या प्रॉब्लेमचं काय, डी. डी इज करेक्ट ऑप्शन. काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केला?